आणि ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे, मनसे पदाधिकाऱ्यांनी अशी इच्छा वर्तवलेली आहे। दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं अशी सुद्धा इच्छा मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। दोन्ही पक्षांमध्ये सकारात्मक बोलणी झालेली आहे, ही चांगली गोष्ट आहे असं सुद्धा मनसेचं म्हणणं आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत। श्रेयस, आपण पाहतोय आदित्य ठाकरेंनी प्रतिटाळी दिली खरी, त्यानंतरच्या या चर्चांना पुन्हा एकदा उधाण यायला सुरुवात झालेली आहे। मात्र वेगवेगळी वक्तव्य समोर येत आहेत। काय नेमकं घडतंय राजकीय गोटामध्ये सध्या? खरं तर आपण मनसे आणि ठाकरे गटामध्ये जर आता युतीचे जे कारण आहेत ते आता कुठे ना कुठे पुढे येताना दिसत आहेत। रिद्धी, आपल्याला माहिती आहे जेव्हा राज ठाकरे यांनी महेश मांजरेकरांच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी रिप्लाय दिलेला। आदित्य ठाकरेंनी सांगितलं तर अमित ठाकरेंचा खरं अर्थ प्रत्युत्तर आलं आणि आता खऱ्या अर्थानं असं संजय राऊत सांगतात की जर खालच्या लेवलला लोकांना जर प्रतिसाद द्यायचा असेल आणि चांगला प्रतिसाद देत असतील तर ते कुठे ना कुठे मुख्य नेते मंडळी एकत्र येण्याचे कुठं चिन्ह हे पुढे येताना दिसत आहेत। आताच काही पदाधिकारी जेव्हा इकडे एक बैठक होती त्या बैठकीत आलेले तेव्हा सुद्धा त्यांनी बाहेर आल्यानंतर त्यांनी हेच वक्तव्य केलं की आम्ही ज्या ज्या लोकांना भेटतोय, ज्या ज्या सर्व सामान्य लोकांना भेटतोय तिकडे सगळीच लोक ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे हेच मत देतात आणि हे आमचं मत देखील आहे। दोन पक्ष जर एकत्र येत असतील तर ह्याच्यात खऱ्या अर्थानं सकारात्मक दृष्टिकोन आता पदाधिकारी पण देताना दिसतात। मात्र या सगळ्यानंतर प्रश्न उरतो तो म्हणजे संदीप देशपांडे यांनी सांगितलेला प्रस्तावाचा। आज खरं तर संजय राऊत यांनी उत्तर सुद्धा दिलं की दोन भावंडांमध्ये प्रस्तावाची काही गरज असते, मात्र जरी प्रस्तावाची गरज नसेल तरी युतीबाबतचा प्रस्ताव हा आहे तरी कुठे, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतोय। मात्र मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीमध्ये कुठे ना कुठे सगळ्या गोष्टी म्हणजे सकारात्मक होताना दिसत आहेत आणि हे दिसणं हे खालच्या लेवल ते वरच्या लेवल पर्यंत होताना दिसत आहेत असंच आपल्याला म्हणावं लागेल। आणि त्याचा बरोबर आहे, सकारात्मक गोष्टी होताना दिसत आहेत, मात्र पुढाकार कोण घेतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। श्रेयस, अपडेट घेत राहू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि ठाकरे ब्रँड एक होण्याच्या चर्चा सुरू असतानाच नाशिकमधून एक सकारात्मक चित्र पाहायला मिळालं। नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। मनसे कार्यालयाच्या सत्यनारायणाच्या पूजेला कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं आणि मनसे कार्यालयाच्या पूजेला उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा यावेळी हजेरी लावलेली होती। एकीकडे आपण पाहिलं पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा सुद्धा एकत्र येण्याचा सूर, आणि त्यातच आता हे कार्यकर्ते सत्यनारायणाच्या पूजेला एकत्र आले होते। मनसेचे सर्व पदाधिकारी आमच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आले होते आणि त्यांनी सांगितलं की नवचंडी याग आणि सत्यनारायणची पूजा आहे आणि मग त्यांनी एक आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आमंत्रण दिलेलं आहे, तर त्यासाठी आम्ही पूजेसाठी आलो आहोत प्रसाद घेण्यासाठी। आमच्या कडवट शिवसैनिकांसाठी, निष्ठावंत शिवसैनिकांसाठी सर्व ठाकरे बंधूंनी एकत्र येणं खूप गरज आहे। उद्धव साहेब व राज साहेबांना विनंती करतो आम्ही एक नाशिककर म्हणून, एक शिवसैनिक म्हणून, की साहेब तुम्ही लवकरात लवकर एकत्र बसा व निर्णय घ्या व आमच्या निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय द्या। आज आम्हाला फार आनंद होतोय। आम्ही मनसे किंवा आमच्या शिवसैनिकांपासून वेगळी नाहीये, ठाकरे बंधू आजही एकत्र येतील अशी भावना आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे। आणि महाराष्ट्राला नवी दिशा द्यायची असेल तर ठाकरे बंधूंनी, राज साहेब असतील, उद्धव साहेब असतील, यांनी एकत्र येणं फार काळाची गरज आहे।